अनेक वेळेला क्रिकेटच्या रसिकांच्या गळ्यातील टाईट बनलेले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. सामन्याला सुरुवात होईल. दीप पाटील स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला अंकेश कामोटकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिला षटक विघ्नेश पाटील. सामन्याला सुरुवात होईल. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला चेंडू, गोलंदाज सज्ज. पहिला बॉल चॉप केला, आता डिगआउट केला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाने सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे. या मानाच्या, सन्मानाच्या आणि अभिमानाच्या प्रतिष्ठेच्या या स्पर्धेमध्ये डॉट बॉलने ग्रीष्मा एंटरप्राइजेसचा रक्षी दिलबंद मोठी जुई या टीमने सुरुवात केली आहे. राहुलजी उलवेकर साहेब यांचे आम्ही विशेष करून आभारी राहू, कारण मोठी जुई संघ आणण्यामध्ये त्यांचाही तितकासा मोलाचा वाटा आहे. आर्यनजी पाटील यांच्या माध्यमातून गोलंदाज विघ्नेश पाटीलने जर विकेट हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज त्याला देण्यात येईल. लांबवरचा रन पाय त्याचा, चांगली गोलंदाजी करतो. रिदम फॉलो थ्रू त्या रीतीने चांगल्या दर्जाचा राहिलाय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, इथे मात्र बॅटची आउटसाइड एज, कॉट बिहाइंड विकेट, सॉफ्ट डिसमिसल. धक्का क्रमांक पहिला, दीप पाटील बाद. धक्का इथे संघाला लागला. बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू जो मात्र विघ्नेश पाटील ड्रॉई करण्याच्या प्रयत्नामध्ये कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपामध्ये बाद झालेला पाहायला मिळालाय. विघ्नेश पाटीलने चांगली सफलता मिळवली. दीप पाटील बाद झालेत. इथे आणखीन एक धक्का क्रमांक पहिला लागलाय. विघ्नेश पाटीलची गोलंदाजीची चुणूकच नेहमी चांगली राहिली आहे. क्रिकेटची नियमपर्यंत जाणणं आणि तिला गिरवण्यासाठी नेहमी कटिबद्ध राहणारा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निमेश भोपी बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. विघ्नेश पाटीलचा रनअप पहा, सर्वाधिक दूरवरचा रनअप आहे त्याचा. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. टप्पा दिशा, दिशेवरचं नियंत्रण चांगलं. यावेळेला बॅटची आउटसाइड एज, सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे झालेला पाहायला मिळाला होता. धाबा तर तुम्हाला बनवायचे आहेत, परंतु सैरा बैरा पळून चालता कामा नये. धाबा गोळा करण्याची भूक तुमच्यामध्ये असायला हवी. हा चेंडू देखील डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. एकंदरीत 3 चेंडूचा खेळ संपला. अद्याप धाव फलकावरती आलेली नाहीये. नव्याने बॅटर निमेश भुईरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. 3 चेंडू निर्धाव आलेत. निमेश भोपी स्ट्रायकर एंडला आहे, पण अद्याप धाव आलेली नाहीये. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा विघ्नेश पाटील. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने, बॅटच्या आउटसाइड एज, कॉट बिहाइंड विकेट. आणखीन एक फलंदाज. डीजे जीतू जणू काय बॅटर हेच सांगतायत, मी निघालो तुम्ही येताना. फलंदाज बाद. दोन विकेट मिळवल्या. चांगली गोलंदाजी विघ्नेश पाटील. टप्पा चांगला, अचूकता, भेदकता. विकेट मिळवण्यामध्ये तो पटाईत आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. गोलंदाजासमोर आता फलंदाजी अक्षरशः पडू लागली फिकी. 2 विकेट कमाई केली. इथे धाबा आलेला नाही आहेत. नवीन बॅटर मैदानावरती जितेश दाखल होत असताना पाहायला मिळेल. जितेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झालेत. 0-2, 4 चेंडूचा खेळ संपला. विघ्नेश पाटील उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल हॅमट केलाय. डीप पॉइंट बाउंड्री यांच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती जितेशच्या बॅटमधून आला चौकार.
4 ने वधारेल, 4ला 2 आहेत. षटक क्रमांक पहिला प्रगती पथावरती पाहायला मिळते आहे. पहिल्या षटकामध्ये तितक्याशा धाबा आलेल्या नाही आहेत. गोलंदाजाचा वर चष्मा इथे पाहायला मिळाला. त्रेधा तिरपीड जुळवली आहे. चौकार जरूर आलाय. मोठी जुई देखील कमबॅक करत आहे. पुढचा बॉल विघ्नेश पाटील. बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये. आणखीन एक फलंदाज बाद. सॉफ्ट डिसमिसल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज क्रमांक 3 जितेश देखील बाद. उल्लेख करत होतो की फलंदाज या रीतीने बाद होत आहेत ना, जणू काय मैदानात सोडत आहेत. भेदरलेल्या सशाप्रमाणे अवस्था झाली आहे. डगआउट हे सुखकारक जागा राहिली आहे. 4ला 3. कोणत्या फुटबॉलची मॅच चालू नाहीये. 4ला 3 आहेत. 3 फलंदाज बाद झाल्यात. अंकेश कामोटकर आता मात्र त्याच्याकडे पाहिलं जाईल. त्याच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं राहणार आहे. गोलंदाजी मार्कवरती फिरकीचा जादूगार. अनेक फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये भेटणारा आणि मैदानावरती फलंदाजांच्या नामुष्की ओढावण्यामध्ये ज्याच्याकडे नेहमी सातत्याने पाहिलं गेलं तो संकेत पाटील गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतोय. बॉलची जुगलबंदी करण्या व्यतिरिक्त तो त्याच्या आवाजाने कौशल्यानेही नेहमी जाणला जातो. आज त्याला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डबल कबड्डी 4 आहे. 3 फलंदाज बाद झाले. संकेत पाटील आलाय. मंगेश नवीन बाटा नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतो आहे. पहिलाच बॉल पडल्यानंतर कट करण्याचा प्रयत्न, बाहेर निघणाऱ्या चेंडूला इथे लेट कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. पहिला बॉल डिलिव्हर करत असताना संकेत पाटील कुठेतरी अडचणींना सामोरं जातोय. फिजिकल फिटनेस वरती जास्तीचा भर द्यायला द्यावा लागेल. हा ऍक्शन रिप्ले पहा WDCच्या माध्यमातून. ऑफ ब्रेक होता, पडल्यानंतर आतमध्ये आला. लेट कट करण्याचा प्रयत्न, फिंगर रोल करतो नेहमी हा गोलंदाज. लोअर फुल टोस, आडवा बॅटने घेतला, आडव्या हाताने घेतला गोलंदाजाला. नो बॉल आणि त्यावरती षटकार. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. फ्री हिटचा बॉल पाहायला मिळणार आहे. लोअर फुल टोस बॉल, त्यावरती षटकार आला. पुढचा बॉल संकेत उजव्या यष्टीच्या बाहेर आतमध्ये येणारा राहिला. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. त्याचे फिंगर रीड करणं, या बॉलरला रीड करणं ही बाब सोपी नाहीये. ऍक्शन रिप्ले आतमध्ये आला बॉल. वळण इतकं प्राप्त झालं नाही या चेंडूवरती. बॅटरला थया थया नाचवण्यामध्ये यशस्वी राहणारा संकेत पाटील. 11ला 3. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा वळण घेतोय. डॉट बॉलची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये. 11ला 3 आहेत. एकंदरीत 9 चेंडूचा खेळ संपला. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपण स्क्रीन मध्ये पाहतो. हा देखील लेग कटर होता. लेग ब्रेक पाहायला मिळाला होता. कधी लेग ब्रेक, कधी ऑफ ब्रेक. फ्रूट सलाड गोलंदाजी इथे पाहायला मिळते. हलक्या हाताने केलाय क्षेत्ररक्षक तैनात इथे पाहायला मिळेल. एकेरी धाव येते. एकेरीच्या मदतीने स्कोरकार्ड वरती धावा आपण पाहिल्या तर 12 बनल्या. 3 फलंदाज बाद. फलंदाजांवरती नामुष्की उडावली. धावा बनवाव्या लागतील. अडचणींना सामोरे जात असताना क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती हा चांगल्या दर्जाचा खेळ देखील तुम्हाला साकारावा लागेल. अडचणींना सामोरे जाणारे क्रिकेटची इतिहासाची पानं पलटून तुम्ही पाहिली तर अनेक खेळाडू असे आहेत ज्यांनी नेहमी कठीण परिस्थितीमध्ये सामोरं जात असताना आपल्याला स्वतःला सिद्ध केलंय. मंगेश सध्या घडीला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात. 12ला 3. या वेळचा बॉल फटका फसतो ऑन साइडला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती मंगेशच्या बॅटमधून चौकार. त्याने पुढ्यात टाकला होता. रडार मध्ये आला फलंदाज मंगेशच्या आणि निसंशयपणे मागील 4 बॉलच्या तुलनेमध्ये हा चेंडू कमकुवत होता असंच म्हणावं लागेल.
16 बनल्या, 3 फलंदाज बाद झालेत. या षटकामध्ये विकेट मिळालेली नाही आहे संकेत पाटीलला. यावेळेला वळवला बॉल, यष्टीरक्षकाचा वेध घेईल. 16 बनल्या, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना ग्रीष्मा एंटरप्राइजेस, रक्षित इलेव्हन, एसीसी मोठी जुई टीम. खरं तरी मी ज्या गोष्टीचा उल्लेख करत होतो ना, की खडतर प्रवास प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला करावा लागतो. यशस्वी जायस्वाल, पाणीपुरी विकणारा यशस्वी जायस्वाल भारतातील आणि अगदी आपण पाहिलं तर क्रिकेट विश्वातील एक नामवंत खेळाडू बनला. एका वेळेच्या जीवनासाठी ज्याला वणवण फिरावं लागलं आणि जिथे चोरी देखील करावी लागली, भंगार वेचणारा आणि पत्र्याच्या घरामध्ये राहणारा क्रिस गेल जगातील एक मातब्बर खेळाडू बनू शकतो, तर आपण या कठीण परिस्थितीमधून मार्गक्रमण करणंही तितकंच गरजेचं राहणार आहे. गोलंदाज सज्ज होईल. फुल लेनचा बॉल, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. अंकेश कामोटकरच्या बॅटमधून षटकार. अंकेश कामोटकरला मोठी जुईकर एवढंच म्हणत असतील, होऊ दे जरा उशीर, सोडतोस का तू धीर, रात संपदा पहाट होईल पुन्हा. जे काय घडलं ना ते विसरून आता नव्याने सुरुवात करायची आहे. अंकेश कामोटकर ती सुरुवात करतोय. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. 22 ला 3, तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. प्रतीक पाटील गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल सॉफ्ट हँडने केला होता. लोड फुलटोस ड्रायव्हिंग लेन वरती होता. सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. धावफलकावरती 23 आहेत. न हारता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा अर्थ. आज ते तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. मोठी जुईकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. प्रदर्शन त्या दर्जाचं झालेलं नाहीये. मोंटीजी पाटील आज ते देखील उपस्थित पाहायला मिळतात. मुरबीकर आज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्वतः संदीपजी पाटील सर आणि त्याच वेळेला सुनीलजी पाटील सर यांना देखील तुम्ही पाहत आहात. आतमध्ये येणारा चेंडू ऑफ ब्रेक, लेग ब्रेक सातत्याने पाहायला मिळाल्यात. फलंदाजांचे वैगुण ओळखले जात आहेत. सिंगल येत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 24 बनले. 3 फलंदाज बाद. गोलंदाजी करत असताना या कौशल्याचा वापर करणं गरजेचं राहतं. फलंदाजांचे कमकुवत आणि ताकदवान दुव्याचा अभ्यास करूनच तुम्हाला गोलंदाजी करणं हे गरजेचं असतं आणि तेच इथे जिबा इलेव्हन मुरबीच्या गोलंदाजांनी केलंय. आडवा बातने ऑन साइडला स्लॉक स्वीप, ट्रेडमार्क शोक बाय अंकेश कामोटकर. षटकार. मुरबी गावाची ओळख आणि मैदानाच्या आतमध्येच मुरबी गावाचं क्रिकेट तुम्ही पाहताय. आदरणीय रायगड समालोचक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असताना पाहायला मिळतोय. 30 बनलाय षटकाराच्या मदतीने. 30 ला 3 आहेत. चेंडूची मागणी करण्यात येते, त्याची पूर्तता होईल. 30 बनल्यात. अंकेश कामोटकर 30 ला 3 आहेत. 30 ला 3, 30 ला 3 पाहायला मिळाल्यात. अंकेश कामोटकर स्लॉक स्वीप, पुल, ड्राईव्ह, कट चांगले खेळतो आणि त्या खेळासाठी त्याला जाणलं जातं. 8 बॉल 20 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. 5 षटकांचा सामना आहे. 30 ला 3 बनलेत. येणाऱ्या काही षटकांचा आधुनिक खेळ बाकी आहे. 14 धावा त्या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळाल्यात. महत्वाची मॅच डू ऑर डायच्या स्थितीमध्ये राहते, कारण नॉकआउट स्टेज मधील सामने हे नेहमी डू ऑर डायच्या परिस्थितीमध्येच राहतात. संघ उशिराने आलाय आणि त्या कारणास्तव टीम मीटिंग देखील घेता आलेली नाहीये मोठी जुईकरांना. तसेच थेट मैदानावरती उतरलेत. एका बाजूला तुम्ही टेनिस क्रिकेट विश्वातील एक दादा संघ ग्रामीण स्तरावरून म्हणून ज्या
जीवा 11 मुरबी संघाला पाहिलं तो संघ समोर आहे. 2 हात करण्यासाठी धावाही तितक्याशा बनवावं लागणार आहेत आणि त्या मुबलक राहतील का. कोणती धावसंख्या यशाची हमी देत नाही. अनेक वेळेला आपण पाहिलं कारण बाकी ते केवळ स्वप्नरंजक राहतात, आनंद देतात, उत्साह वाढवतात. या पलीकडे जास्तीचं काही नाही. अंकेश कामोडकर स्ट्रायकर एंडला 30ला 3. या वेळेला बॅटची तिके जाऊ साइड एज क्या ड्रॉप. ओमकार पाटीलने केलं तर केलंय काय. एक चांगल्या खेळाडूचा कॅच इथे ड्रॉप झालाय. जवळपास अंकेश कामोडकर हा खेळाडू म्हटलं तर मोठी जुई संघाची अर्धी ताकद आहे. कॅच पहा, उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल होता, सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप झाला. ओमकार पाटील कडून क्वचित आणि कमी वेळेला हे चित्र पाहायला मिळतं. पुढचा चेंडू गोलंदाज प्रतीकचा हा बॉल पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल येईल. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. सेकंड रन कंप्लीट झाली आहे. दुहेरीचाही प्रयत्न करण्यात आला. जणू काय पेंदरच्या शेजारी फेज 2 मध्ये धावांचा सेल लागला होता. गेट 1 बाय 1 फ्री 2 मिळाला. संघाची धावसंख्या 32. जिथे मात्र 3 षटकांचा खेळ संपला. 32ला 3. टॉस आल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना ग्रीष्म एंटरप्राइजेस, रक्षित 11, एसीसी मोठी जुई टीम. तीन षटकांचा खेळ संपला. 32 बनल्यात. 3 फलंदाज बाद झाल्यात. चला नेक्स्ट मॅच आपण लक्ष वेधूया. एका बाजूला जय दुर्गा सुरई आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल ती स्वर्गीय राजेश दादा नेरुळकर 11 वडवली WTC वडवली बी. ISPL मुळे वडवली बी टीम कडे एक खेळाडू त्यांचा कमी आहे, परंतु विशाल पाटीलने त्याची कमी कळू दिली नाही. परवाच्या दिवशी आपण पाहिलं मकर संक्रांती चषकामध्ये त्याने 20व्या क्रमांकाची बाईक मिळवली आहे. अर्थात ऋतिक पाटीलची कमी तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये फार क्वचितच पाहायला मिळू शकते, कारण विशाल पाटील फॉर्मात आहे. खोलातला बॉल, बॅटची लिडिंग एज, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन धक्का, समीर आले आणि पहिल्याच बॉलवरती विकेट घेऊन गेले. फलंदाज बाद. ठाकूर पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करत असताना पाहायला मिळतं. त्याची तूती बोलतीये. जेवढे सध्याच्या घडीला समीर ठाकूरचे ब्लॉक्स चालू आहेत ना, किंवा ते चर्चेतले विषय आहेत ना, त्याहूनही अधिक त्याची गोलंदाजी चर्चेचे विषय आहे. मला वाटतं थोड्या वेळापूर्वी तो ब्लॉक्सच बनवत होता, बॉलिंग करत होता. प्रॅक्टिस करता करता स्टंपच्या मधोमध त्याने फोन ठेवला होता. कदाचित उद्याची वाट पाहावी लागेल या ब्लॉक्सची. फलकावरती 32 आहेत. 4 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर निनाद भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. इन ॲट नंबर 6. खोलातला बॉल वळवला समीर ठाकूर. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कसब आहे. गोलंदाजी फलंदाजी एक मातब्बर खेळाडूंच्या यादीतील नाव आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. डॉट बॉल आला. यावेळेचा बॉल लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये सीमारेषेच्या अगदी नजीक झेल टिपण्यात आलाय. वेल जज कॅच. 1 more विकेट डाऊन. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. लागलेला पाहायला मिळाला, जो मात्र बॅटची लिडिंग एज घेतली. समीर ठाकूर यांना यश मिळालं. एक चांगला झेल बाउंड्री लाईन वरती जिथे आपण पाहिला, जो मात्र बाउंड्री लाईन वरती एक चांगला झेल टिपण्यात आला. प्रतीक पाटील होते त्या ठिकाणी. बाउंड्री लाईन वरती आपली उपयुक्तता त्यांनी सिद्ध केलंय. स्वतःला सिद्ध करत असताना ते पाहायला मिळाले. झेल टिपण्यात आला. यश भोपी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 32ला 5 आहेत. अर्धा संघ डगआउट्स मध्ये आता आराम फरमावतोय.
32 ला 5. समीर ठाकूर अद्याप 3 चेंडू हाताळले, 2 विकेट त्यांच्या नावावरती आहेत. 10 चेंडू मध्ये 22 वरती अंकेश कामोटकर नॉट आउट बॅटिंग करतोय, जो नॉन स्ट्रायकर एंड वरती उभा आहे. पाना खेळाडून एवढंच करायचं आहे, त्याला स्ट्राईक एंड वरती आणायचं आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती उभं राहायचंय. यावेळेला कोलातला बॉल एक्स्ट्रा कव्हरला केलाय, गॅप शोधला, गॅप आहे मोठा, होणार नाही धावांचा तोटा. पहिल्याच बॉल वरती यश भोपीला मिळाले यश, चौकार. मिळते धावफलकावरती एकंदरीत 36 बनल्यात, 5 फलंदाज बाद, 36 ला 5. यावेळेला डाऊन द ग्राउंड, बॅट मधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड, षटकार. हे शेट थोडेसे लेट आले, थेट आले आणि आता ग्रेट आलेत. 2 बॉल 10 वरती नॉट आउट बॅटिंग करतात यश भोपी. धावफलकावरती बनला ते एकंदरीत 42. 5 फलंदाज बाद झाले. यश भोपी मैदानाच्या आतमध्ये येता क्षणी मोठे फटके करू लागलेत. खरं तर धावांसाठी तुम्हाला अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स म्हणत असताना धावा गोळा करणं गरजेचं राहतं आणि तेच इथं होत असताना पाहायला मिळतंय. 42 ला 5. महत्वाचा सामना मैदानावरती खेळला जातोय. एका बाजूला मुरबी संघ, एका बाजूला उरण तालुक्यातील मोठी जुई. पुढचा बॉल कुलातला बॉल होता, लिडिंग एज घेतली आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात, टीप अटॅक, सडेतोड उत्तर दिलं समीर ठाकूरने. यश भोपी संघाला लागलेला 6वा धक्का. ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट. 6 फलंदाज बाद झालेत, धावा तितक्याच्या आलेल्या नाही आहेत. संघाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. चला नेक्स्ट मॅच मध्ये जिथे आपण सुरई आणि त्याच वेळेला वडवली बी टीमला पाहणार आहात. आणखीन 2 चांगले संघ तुम्हाला पाहायला मिळतील. आणखीन एक हाय व्होल्टेज ड्रामा तुम्ही पाहाल, परंतु गोलंदाजीमध्ये फेरबदल झालाय. शेवटचा आणि अंतिम षटक पूर्वार्धातील परेश ठाकूरला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. 42 ला 6. धावा गोळा करावा लागतील, मोठी लढत इथे पाहायला मिळते. हार जीत ही लपंडा बरे, जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा, अडवतील ही लाखो वादळे, सिद्ध होऊनी उजळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करणं गरजेचं जाणार आहे, धावा गोळा करणं गरजेचं आहे. धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. अंकेश हाफ ट्रॅकर बॉल फुल केलाय, पॉवरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल, षटकार. डीजे डीजे जी तू खरं तर अशी गीत वाजवलात तर आम्हालाही तुम्हाला थांबवण्याला आवडणार नाही. स्वामी समर्थांचं गीत तुम्ही वाजवलात तर एक लाईन अजूनही आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. मला आता असं म्हणावं असं वाटतं ना, अशक्य ही शक्य करतील अंकेश कामोटकर. षटकाराला त्याच्या बॅटमधून 11 बॉल 28 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. 48, लॉस ऑफ 6 विकेट. आडवा बाटणे आणखीन एक, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग अँड स्ट्रॉंग अँड हँडसम, मॅसिव्ह, षटकार.
काय स्ट्रोक पाहायला मिळाला अंकेश कामोटकरच्या बॅटमधून. 54 बनला, अर्धा शतक कंप्लीट झालं. 54ला 6. तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, इस ग्राउंड में मेहमान बनकर आया कर, तुझे तो ही बख्शी इस ग्राउंड की हुकूमत, ये तेरी सल्तनत है, तू सुल्तान बनकर आया कर. अंकेश कामोटकर 12 बॉल 34 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. 2 बॉल 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. 54 बनल्यात. 6 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. धाबा वेगाने येऊ लागल्यात. अंकेश कामोटकरचा धुमाकूळ मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळतोय. वेळ गेलेली नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत लढवय्या वृत्ती तुम्हाला दाखवावी लागते. हार तद्वर मानायची नाही ना, जदवर आपण जिंकत नाही. उजव्या हस्तीच्या बाहेरचा बॉल स्वीपर कव्हरला. जाळं होतं आणि या जाळ्यामध्ये अलगतरित्या हा मासाळ गळ्याला लागलाय. फलंदाज क्रमांक 7 अंकेश कामोटकर बाद. हॅलो. तर वडवलीचे विनायक पाटील इथे आलेले आहेत. एक अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर वडवलीचे विनायक पाटील इथे आहेत. तर त्यांना विनंती आहे आमच्या प्रवीण भोईर यांच्या वतीने की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. मुरबीचे आमचे केशवशेठ कारावकर हे देखील इथे आले, त्यांचं देखील स्वागत आहे. आमचे नरेश पाटील, मिथुन पाटील, अरुण पाटील, सगळी मंडळी इथे आहे, सगळ्यांचं स्वागत आहे. चला, यानंतर सूर्य आणि वडवली बी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन राहा. नवीन बॅटर हर्ष भोपी मैदानाच्या आतमध्ये होतोय. वय वर्ष 18 आहे. गोलंदाजी त्याची पाहण्याजोगे राहते. खरं तरी 18 वर्षाच्या गोलंदाजाची गोलंदाजी तुम्हाला नंतर पाहायला मिळेल, परंतु तो सध्याचा घडीला बॅटिंगला आलाय. उजव्या हस्तीच्या बाहेरचा बॉल यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. संकेत पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. ही मातब्बर यादीतील मातब्बर नावं आहेत. मोठी नावं आज मात्र पाहायला मिळतात. डावखुऱ्या हाताचा एक घडाघाती बॅटर. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला विकीची बॅटिंग पाहायला मिळेल. ओमकार मिस्टर 360 आणि सर्वाधिक त्याचा डाय हार्ट फॅन आमच्या सोबत आहेत. उजव्या हस्तीच्या बाहेरचा बॉल बॅटची आउटसाइड एज. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल येत असताना पाहायला मिळते. मी विराट कोहलीचे फॅन पाहिले, मी रोहित शर्माचे फॅन पाहिले, टेनिस क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंचे फॅन फॉलोवर्स पाहायला मिळाले, परंतु ओमकार पाटीलचा असा एक स्वतः फॅन पाहिला की त्याचं संपूर्ण चित्र आपल्या हातावरती रेखाटणारा हा दिवेश आमच्या सोबत आहे. 55ला 7 पाहायला मिळतात. टॅटू काढणं एखाद्याच्या नावाचे ही बाब देखील सोपी नाही. आज ओमकार पाटीलचा एवढा मोठा चाहता आज आपण पाहतो. खोलातला बॉल होता. एक्सा कव्हरला केलाय. डीप एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. हा चौकार. 59 ऑन दी बोर्ड. 60 रनचं टार्गेट. फर्स्ट इनिंग कंप्लीट. कॅप्टन लगेच आपण. तर आमचे मुरबीचे वेद गुरुनाथ ठाकूर हे देखील इथे आलेले, त्यांचं देखील स्वागत आहे. वेद या व्यासपीठावरती. चला, सुरेश टीम. चला, आमचे पिंदर गावचे भजन सम्राट आदरणीय आमचे भाऊजी बबनबुवा भोईर यांच्या शुभास्ते आपण इथे टॉस करतोय. आणि त्याचबरोबर आमचे शिवराम शेठ भोईर या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करतोय.
स्टेल कॉल हेड. तर सुरेश टीम कॅप्टन इथे टॉस जिंकला. डिसिजन फिल्डिंग. फिल्डिंग आहे समोर. बी वडवली बी संघ आपण पाहतोय. काय प्रयत्न असतील? प्रयत्न चांगलेच करू, टीम समोरची चांगली आहे. स्पर्धा कशी वाटली आज? पाहतोय स्वर्गीय जीवा भोईर स्मृती चषक पेंदरची नाईट स्पर्धा. स्पर्धा तर खूपच चांगली आहे, खेळायला पण मजा आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. कमलेश टॉस गमावलाय. प्रथम आता फलंदाजी करायची. तू टॉस जिंकला असता तर डिसिजन काय असतं? फिल्डिंग केली असती. आता फलंदाजी करायची. 5 षटकांचा सामना आहे. 5 गोलंदाज वापरणं अनिवार्य आहे. तर काय प्रयत्न असतील? कितीपर्यंत टार्गेट नेण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू, कारण 5 गोलंदाज फ्रेश वापरले जातील, त्याच्यामुळे थोडा प्रेशर असेल आणि चांगला रन करण्याचा प्रयत्न करू. आज एक अभिमानाची गोष्ट की ISPL मध्ये एक वडवली संघातून ऋतिकला आपण पाहतोय. आज ऋतिकची काही थोडी कमी या मैदानामध्ये. नक्कीच 5 गोलंदाज आहेत, त्याच्यामुळे ऋतिकची कमतरता नक्कीच आज नाही तर प्रत्येक टुर्नामेंटला भासतच असते, कारण काय एखादा आपला ऑलराऊंडर टीममध्ये नसतो तेव्हा भरपूर प्रेशर असतो. स्पर्धेबद्दल काय सांगशील? नक्कीच खूप सुंदर आयोजन आहे. मागच्या वर्षी देखील खेळलो आणि यावर्षी देखील अतिशय सुंदर आयोजन केलं आहे. मागच्या वर्षी देखील यावर्षी थोडा अजून चांगलं वाटतं आहे, कारण इथे आल्यावर नाईटची स्पर्धा आणि उजेर एवढं बघितलं की म्हणजे आनंद होतो. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हे होते कमलेश पाटील. तर नक्कीच यानंतर सामना सुरे वर्सेस वडवली. टॉस जिंकला सुरे टीम कॅप्टनने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. फलंदाजीसाठी आव्हान दिलंय तो वडवली संघाला. तत्पूर्वी आता इथे बोलूया आपण सेकंड सत्राकडे. नक्कीच आवाज असेल मच्छिंद्र पाटील सरांचा. तत्पूर्वी आमचे तोशिफ पटेल हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत आहे. ओ टू यू मच्छिंद्र पाटील सर. हॅलो चेक थोडासा वॉल्यूम दे. हॅलो चेक बस थँक्यू जय सर. थँक्यू संदीप पाटील सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मदेव सर्व कार्यसु सर्वदा. गण्याला नमन करून महाराजच्या आराध्यपद राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आणि पेंदरगावची ग्राम देवता हिच्या चरणी नतमस्तक होऊन आणि स्वर्गवाची जीवा भोईरीच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आणि आमचे परम मित्र भगवान शेठ भोईर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आम्ही स्पर्धेची सुरुवात करतोय. पेंदर म्हटले तर क्रिकेटची नगरी, लख प्रकाश, स्वच्छ आकाश आणि या परिसरामध्ये रंगणार एक मोठी भव्य दिव्य स्पर्धा, एक देदीप्यमान सोहळा स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय. लख प्रकाशामध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आज थोडासा उशीर झाला, आम्ही प्रेक्षकांची माफी मागतो, कारण ऐन वक्तामध्ये आम्हाला लॉट्समध्ये काही चेंजेस करावे लागले. 60 धाबांचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. मुरबी संघाच्या 3 षटकामध्ये फक्त 32 धाबा होत्या, मात्र शेवटच्या 2 स्लो गोलमध्ये 27 धाबा कुठल्यात आणि तेवढे 59 धाबांचा डोंगर उभा करून 60 धाबांचा लक्षाचा पाठलाग करायचा. बघायचा आहे एका बाजूला जीवा 11 मुरबी ज्या मॉन्टीनं असंख्य पुरस्कृत केल्या आणि दुसऱ्या बाजूला ग्रीष्मा रक्षित 11 SSC मोठी जुई. या 2 संघांमध्ये नाव मोठी जुई. बघायचं काम मोठं होणार का? फलंदाजी तर चांगली झाली, बघायची गोलंदाजीमध्ये कमबॅक करणार का? ज्या मुरबी संघानं भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये आपली मक्तेदारी साबित केली, तो संघ कशी कामगिरी करेल? येणाऱ्या सर्व करणाऱ्या रसिकांचं आणि जे युट्यूबला प्रेक्षक आम्हाला जॉईन झाले त्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. बोलतोय सामन्याकडे गोलंदाज तयार. 2 धाबांची पेनल्टी एका ओव्हर नंतर आम्ही ती इम्प्लिमेंट करू. तिची संकेत एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि यस कॉल किती वेगाने दिलाय बघा आणि पंच सांगतील आम्हाला यस इट इज अ बाईचा इशारा झाला पंचाकडनं. पेंदर बंद यस. तिसऱ्या पंचाने रेफर केलंय यस. WTC आमचे राहुल भोईर, आमचे राहुल सर, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. भरपूर लवकर या वाहिनीचं उद्घाटन झालं, त्यानंतर भरपूर पाहता सबस्क्राईब कर. क्वालिटी विथ क्लॅरिटीसाठी ओळखली जाणारी पंजाब असेल भरपूर राज्यामध्ये त्यांची आपण WTC पाहतोय. स्वागत राहुल सर तुमचं देखील. आले सर्व मान्यवरांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आम्ही स्वागत करतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा नावाला साजेशी स्वर्गवासी जीवा हिच्या स्मरणार्थ आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आमचे समाधान भोईर आणि त्यांचे प्रवीण भोईर हे बंधू त्यांच्या माध्यमातून एक नव्हे तर तब्बल 1.5 लाख रुपयाचं आम्हाला प्रथम पारितोषिक देण्यात आलंय. त्यांचं देखील अगदी मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. नितीन भोईर यांच्या माध्यमातून स्पर्धा पाहतो. युवा नेतृत्व या पेंदर गावातील नवीन उद्यास येते ते म्हणजे आमचे नितीन भोईर. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण ग्रामस्थ मंडळ पेंदर आयोजित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. पहिल्या चेंडूवरती बाईकच्या माध्यमातून धाव आली खरी, मध्ये तिसऱ्या पंचाने रेफर केलंय. आपण पाहतोय पेंदर गाव कुठं होतं कसं झालं आणि आता आपण पाहतोय सभोवताली पाहता इमारतींचा मात्र आकाश गगनचुंबी इमारती तुम्हाला पाहायला मिळतात. मागच्या काही वर्षामध्ये पेंदरगाव
गाव बदललंय, हो भरपूर बदललंय, कारण येणार इन्फ्रास्ट्रक्चर, त्यानंतर मेट्रोचा प्रकल्प, नवी मुंबई विमानतळ, दिबा पाटील नवी मुंबई इंटरनॅशनल विमानतळ, त्यामुळे भरपूर घडामोडी मागच्या काही वर्षामध्ये पेंदर गावामध्ये आपण पाहतोय. आणि आज 4 भोवती गगनचुंबी इमारती त्यांच्यामध्ये असलेलं हे सुंदर असं क्रीडांगण, या प्रांगणावरती आम्ही सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. ट्रॉफी पाहिल्यानंतर मला असं वाटलं की सूर्य उगवलाय आणि त्या सूर्याच्या पोटात गर्भातून निघाली ट्रॉफी. एवढी सुंदर ट्रॉफी, लख प्रकाश दाखवणारे या चमचमणारी ट्रॉफी आणि फेअर डिलिव्हरी. चला जास्त उशीर नकोय, ऑलरेडी उशीर झालाय सामन्याला. येस, ऑन द लाईन होता त्यामुळे वाईट देण्यात आला नाहीये याची आपण नोंद घ्या. काल देखील आम्ही ऑन द लाईन वाईट दिला नाहीये याची आपण नोंद घ्या. गोलंदाज तयार, लेफ्ट हँडवरती विकेट. शॉट ऑफ लेन कट करण्याचा प्रयत्न, फलंदाज विकेटच्या बॅटमध्ये मात्र नाही जमलं. विकेटला डॉट चेंडू. दोन्ही फलंदाजांना अजूनही धावसंख्येला आकार दिला नाहीये. हा बघा चेंडू रबांतर किती बाहेर निघालाय. लेंथ, लाईन, पेस, पिचिंग. येस, वाईट. येस, वाईटचा इशारा करा. आम्ही स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले बघत होतो त्यामुळे आमचं लक्ष नव्हतं. माफी असावी. आणि क्लीन बॉल, विकेटला परतावा लागेल. पहिला धक्का मैदानावरती, अजूनही एकेदा मैदानावरती ओमकार देखील करता आले नाही आणि विकेटला परतावा लागेल. मोठा धक्का मुरबी संघासाठी. अप्रतिम संगीत, दिनकर बालू पाटील. 4 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, 1 वेळा विरोधी पक्षनेते, ज्यांच्यामुळे 12.5% भूखंड मिळाला, त्याच्या जीवावरती आपण मजा मारतोय. ते सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व दिनकर बालू पाटील. भावपूर्ण श्रद्धांजली असणार आहे. दफलक धाबा फक्त दफलक धाबाला ते 2-1 वाईटच्या माध्यमातून आणि एक आली ती मात्र बाईटच्या माध्यमातून. अजूनही धावसंघ मुरबी संघाला धाबांचा उभारी मात्र देता आले नाहीये. ज्या जुई संघानं खूप चांगली कामगिरी, मोठी जुई संघानं पहिल्या 3 षटकामध्ये 32 धाबा, कुठल्या नंतरच्या 2 षटकामध्ये 27 कुठून एकूण 59 धावांचा डोंगर उभा केलाय. बघायचे 2 धावाची पॅनल देखील ती आम्ही इम्प्लिमेंट करू. एका षटकानंतर गोलंदाज तयार. धनेश अप्रतिम गोलंदाजी करत असताना ऑन साइडला फेकून दिला चेंडू. हुक करत असताना फायनल क्लिअर केलाय आणि पंचांचा इशारा येतोय. बघायचा षटकार, पहिला षटकार मुरबी संघासाठी आणि सत्रातील पहिला षटकार. परेश ठाकूर फलंदाज आणि गोलंदाज देखील ठाकूर. धनेश कामोडकर. गणेश कांबळे ज्याचा आपण उल्लेख केला होता, भरपूर चांगला खेळाडू, ज्याच्या माध्यमातून आपण नेहमीच एक चांगला खेळ पाहिला आहे. परेशला मध्ये परेशान केलं. विकेट किपर चेंडू खाली, फलंदाज दुसरा धक्का मुरबी संघाला मिळतोय. तो विकेट नंतर मध्ये परतावा लागेल परेशला देखील. परेश इज वॉकिंग बॅक. अंकेश कामोडकरचे काही कौतुक करेन, ज्या पद्धतीने स्टेज केलं, स्वतःला बॅग थोडा मागे गेला, त्यानंतर मध्ये झेलला टिपत असताना दुसरा धक्का ज्या परेशने मध्ये पहिला षटकार मारला, असं वाटलं की मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. ओमकार मात्र नॉन स्ट्राईकला वाट पाहतोय. बघायचं कधी त्याला जीवनदान, कधी त्याला स्ट्राईक मिळणार. ओमकारनं कित्येक वर्ष मुरबी संघाचं नाव उंचावलंय. जबरदस्त क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांना आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या माध्यमातून भरपूर असे त्याचे फटके जे प्रेक्षकांना मनमोहित करतात आणि त्याचे फॅन्स देखील पण पाहिले, ज्या फॅन्सने त्याच्या हातावरती टॅटू देखील काढलाय. हे क्रिकेटचं वेड आहे. धाबा फक्त आपण पाहतो 8 गडी पाचले तर 2 आणि 2 अवांतर धावसंख्या, एकूण धावसंख्या आपण पाहतो. एक षटकार आलाय आणि 4 चेंडूमध्ये 8 धावा उभारत असताना मुरबी संघ एक चांगली उभारी घेतोय. बघायचंय आणि मोठी जुई संघ तेवढ्याच ताकदीनं प्रतिकार करतोय, कारण थांबवायचंय. P1 मध्ये शतक्षण बघा. विकेट किपरच्या बाजूला एक्झॅक्टली एक फ्लाइंग स्लिप, त्यानंतर एक शॉर्ट फाईन लेग आणि पॉइंट, कव्हर पॉइंट. यामध्ये मोठा फटका खेचलाय, खेचून दिला आला षटकार. अजून एक षटकार, दुसरा षटकार मुरबी संघासाठी.
कमबॅक करणार दोन गडी त्याने आतापर्यंत बाद केल्यामध्ये धाबांचा डोंगर देखील पाहायला मिळाला. ऑन साइडला षटपूर करण्याचा प्रयत्न नाही जमलं. चेंडू मागे जातो. विकेट किपरच्या मागे बॅकअप चांगलं होतं. अश्विन पहिल्या षटकाची सांगता झाली. 14 धाबा गडी बाद झाले 2 आणि एका षटकाची सांगता होते. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा स्वर्गवासी कुमारी जीवा भोईर स्मृती 2026 पर्व आपण एन्जॉय करतोय. आणि आता 2 धाबांची पेनल्टी आम्ही ऍड करतोय. म्हणजे ज्या 14 धावा होत्या त्या धावसंख्या 16 होतील मैदानावरती. पहिल्या 2-3 षटकामध्ये ज्यावेळी जुई गांभोटे संघाने 32 धावा कुठल्यामध्ये नंतरच्या 2 षटकामध्ये धावांचा वेग जो पाहायला मिळाला तो मात्र वाऱ्याच्या वेगाने धावांचा सुलसुलाट निर्माण केला आणि तब्बल त्याने 27 धावा करून एकूण धावसंख्या 59.60 धावाचं लक्ष. या संदीप सर गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजीमध्ये येणार तो आता दीप पाटील. नाव दीप आहे. प्रज्वल दीप म्हणजे प्रज्वल. बघायचं दीप कशा प्रकारे गोलंदाजी करेल. मध्ये पहिल्या षटक थोडंसं मागं ठरला कारण गडी जरी बाद झाले तरी मध्ये 2 षटकार लागले. 2 अभांतर धावा आल्या आणि एकूण 14 धावा पॅनलच्या 2 धावा ऍड केल्या. कारण संघ थोडासा उशिरा पोहोचला त्यामुळे डिसिप्लिन प्रचंड शिस्त या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. कन्सिस्टन्सी सातत्य स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. ट्रान्सपरन्सी पारदर्शकता आपण पाहतोय. त्यानंतर कमिटमेंट वचनबद्धता आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. आणि अशा तत्वावर भरपूर वर्ष पेंदरगावची स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय होणार आहे. 48 संघांना स्पर्धेमध्ये आमंत्रण आणि स्वर्गवासी कुमारी जीवा भोईर हिच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. गोलंदाज तयार. थोडंसं बेल कमी घ्यायचंय. लक्ष असू द्या. पंच तुमचं की लक्ष भेटतोय कारण प्रत्येक क्षण आपल्याला युटिलाइज करायचं आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दीप येत असताना दीपचा चेंडू भन्नाट वेग. ओमकारला मात्र चेंडू बीट करत असताना ज्या ओमकारने पहिल्या चेंडू स्ट्राईक रोटेट केली होती तब्बल 5 चेंडू नंतर तो पुन्हा स्ट्राईकला आलाय. मात्र ओमकारला चेंडू दिसलाच नाहीये. गती बघा किती जास्त होती. लेंथ लाईन पेस पिचिंग ॲक्युरेसी परफेक्शन डायरेक्शन व्हॅरिएशन अँड सुपर फॅबुलस डिलिव्हरी. फलंदाज ओमकार सारख्या फलंदाजाला P1 आणि P2 मध्ये थांबवणं म्हणजे निश्चित मोठी जुई संघाचं यश असेल यात माझा तिलमात्र शंका नाहीये. फलंदाज तयार. हो ऑन साइडला शॉर्ट पुल करायचा प्रयत्न ओमकार पुढे गेला होता मात्र मागे तेवढ्याच लवकर परतलाय. चांगला कॉल दिला. सर्वेश ठाकूरने चांगला कॉल दिला. त्याला माहिती धाव होणार रिस्की सिंगल होऊ शकतोय आणि योग्य निर्णय योग्य. यावेळी थोडासा चाचपडला ओमकार. बघायचं ओमकारला लय कधी मिळणार. ओमकार एकदा रिदम मध्ये आला तर मात्र फटकेबाजी चांगली पाहायला मिळते. हे मला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. मात्र बघायचं ओमकार कशा रीती पर्यंत करेल. संदीप पाटील जे आमचे रॅकेट राष्ट्रांचे अध्यक्ष त्यांच्या गावातील हा संघ आदर्श संघ म्हणून ओळखला जातो. बघायचं आहे आणि तेवढ्याच ताकदीचा मोठी जुई संघ. ज्या मोठी जुई गावामध्ये भरपूर संघ आहेत आणि मोठमोठ्या स्पर्धा खेळल्या जातात त्या गावाच्या माध्यमातून. तोचा फुलटॉस चेंडूला दिशा दिली. त्याचा फेवरेट झोन आणि स्ट्रॉंग झोन मध्ये लॉंग रेंजला क्लिअर करतोय. पहिला चौकार ओमकारच्या बॅटमधनं. क्या टायमिंग आहे जितू. अप्रतिम जितू. मन आमचं देखील जिंकलंच. ज्या पद्धतीने आपण मॅडीला पाहतोय नितीन डीजेला पाहतोय आम्ही बदलापूरमध्ये याला पाहतोय ओकेला पाहतोय. भरपूर असे डीजे आमच्या लोकप्रिय डीजे त्यामधनं आपल्या जितूला आपण पाहतोय. थँक जितू. व्हेरी गुड जॉब. कीप गोईंग. हो लवली डिलिव्हरी चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन ज्याला नक्कल चेंडू देखील म्हटलं होतं. ऍक्शन तीच असते मध्ये गोलंदाजीमध्ये गती कमी केली जाते गती काढली जाते त्याला नक्कल चेंडू देखील म्हटला जातो. आता नक्कल चेंडू दाखवायचा सफल बीट केलाय. ओमकारला बीट केलाय. ओमकार रिदम मध्ये होता. बॅटचा फुल लवकर ओपन केला त्यानं. बॅटचा फेस क्लोज देखील लवकर केला आणि कमबॅक केला गोलंदाज दीप पाटीलनं. दीपचं षटक चांगलं राहिलं. 3 डॉट चेंडू आणि एकच चौकार पाहायला मिळाला आहे. त्यामुळे हे षटक चांगलं राहिलं. स्लॉग हिट. उंची जास्त लांबी कमी. स्क्वेअर ऑफ द विकेट शतक जज करतोय फलंदाज बाद. मोठा धक्का मुरबी संघासाठी मोठा हादरा. ओमकारला परतावा लागेल. एका चौकार 4 धाबा कुठल्यात आणि ओमकारची केली संपुष्टात. मला माहिती नाही मात्र हा फलंदाज बाद झालाय. मुरबी संघासाठी मोठा धक्का आणि सजा देखील असू शकते. बघायचं लवकर ओमकार बाद झाला. ओमकार आज थोडंसं चाचपडत खेळताना पाहायला मिळाला. एकच चौकार मारला त्यानं. त्यानंतर 3 चेंडू बीट झाला आणि थोडंसं दडपण निर्माण केला. गुड कमबॅक दीप पाटीलचं. कौतुक करायला विसरणार नाहीये कारण या दीपच्या गोलंदाजीमध्ये 4 चेंडू डॉट आले आतापर्यंत. 3 चेंडू डॉट आणि आता ओमकार बाजार तो देखील डॉट चेंडू. फक्त 4 धावा. वाटतं बॉलिंग काय गोलंदाजी दाखवली माहिती होती. पहिल्या षटकामध्ये 14 धावा केल्यानंतर त्याचे कमबॅक केलं दीपनं. कौतुकास्पद कामगिरी. यस इट इज 1 more wicket goes down.
अजून एक धक्का मुरबी संघाला. विकेट किपर मेकिंग नो मिस्टेक. अनदर विकेट गोज डाऊन. अजून एक धक्का. 2 षटकांची सांगता. धावा कधी फक्त 20च धावा. गडी बाद झाले 4. मनामध्ये मजा आहे की मला माहिती नाहीये, मात्र डीजे मध्ये मजा आहे. जे संगीत प्रेमी लोक आहेत ना त्यांच्यासाठी डीजे आज मात्र पर्वणी. थँक्यू ज्योती, व्हेरी गुड जॉब. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, त्यामध्ये मध्ये संगीताची मैफिल आणि त्या संगीताच्या ध्वनिलहरी अगदी मनाला सुतून जाणाऱ्या अप्रतिम संगीत मैदानावरती. फलकावरती 20 धाबा, 18 चेंडू 40 धाबांची गरज. मुरबी संघाला थोडीशी आता मात्र गती मिळत नाही धाबांची गरज. ओमकार देखील बाद झाला. 4 गडी बाद झाले आहेत या षटकामध्ये आल्यात त्या फक्त कमी धाबा. आमचे स्कोर आम्हाला सांगतील, अमन सांगतील आम्हाला फक्त 4च धाबा आल्यात, कारण मागच्या षटकामध्ये 16 आणि या षटकामध्ये 4, एकूण 20 धाबा. दाफागती गडी बाद झाले 4. बघायचं मोठी जुई संघ किती वेगाने कमबॅक करेल, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं की 2-3 षटकांमध्ये मुरबी संघाच्या विरुद्ध जुई संघानं 32 धाबा कुठल्या आणि शेवटच्या 2 षटकामध्ये स्लॉगर मध्ये 27 धाबा कुठल्या. जे प्रेक्षक उशिरा आम्हाला जॉईन झाले त्यांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना आपण एन्जॉय करतोय. जीवा 11 मुरबी वर्सेस ग्रीष्मा रक्षित 11 एसीसी मोठी जुई. 59 धाबा कुठल्या टॉस हरून 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 60 धाबांचा पाठलाग करायचा मुरबी संघाला. फक्त 20च धाबा. येणारे समीकरण 18 चेंडू आणि 40 धाबांची गरज आहे. आज ए पूल सर्वात मोठा पूल या स्पर्धेतला आपण पाहतोय. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय. लक्क प्रकाश, स्वच्छ आकाश, अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आणि त्यामध्ये डीजेची धुंद, अप्रतिम ऍटमॉस्फिअर, वंडरफुल ऍटमॉस्फिअर. ओ फुलटा चेंडू बॅटवर घेतला, सीमा पलीकडे फेकून दिलाय. हालाताचा चेंडू फेकून दिला. अजून एक देखील षटकार, तिसरा षटकार मुरबी संघासाठी. उभ्याच्या मैदानावरती 50 धाबा उभारत अर्धशतकी खेळी त्याने केली आणि षटकाची एकूण धावा दाफा पाहते. 2 षटकार मारलेत फलंदाजानं आणि 12 वरती खेळत असताना सर्वेश वट्ट बॅटिंग, फुलटॉस चेंडू, बॅटचा पेस लवकर ओपन केलाय. फेड डिलिव्हरी, येस फेड डिलिव्हरी, कारण चेंडू फुलटॉस होता. स्टँडिंग पोझिशन बघितले ते फलंदाजाची एक्झॅक्टली चेंडू त्याने कुठे खेळलाय, त्याची स्टँडिंग पोझिशन का होती आणि त्यानंतर मध्ये सांगितलं की फेड डिलिव्हरी. 26 वरती 4. 26 जानेवारी येणारी 26 प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करू आणि त्याची आठवण करून दिली. अजून एक मोठा फटका क्षत्रिय जज करतोय फलंदाज बाद. या सिरीज 1 वर विकेट गोज डाऊन. जिथे चेंडू खाली 5वा धक्का. अर्धा संघ मैदानात शामिलात परतलाय. अजून एक धक्का 26 वरती मुरबी संघाला 5वा धक्का. सेकेवरती अवघ्या 26 धावसंख्येत अर्धा संघ नास्ते नाबूद झाला. ज्या सर्वेशच्या मैदानावरती 2 षटकार मारले, ज्या सर्वेशनं आज उभ्याच्या मैदानावरती अर्धशतकी खेळी केली, तो मात्र शामिल पर्यंत, त्यामुळे चिंतेचा विषय बनला मुरबी संघासाठी. एका मागणे धक्के दिलेत. मोठी जुई संघाचं मी खरोखरच कौतुक करेन, कारण पहिल्या षटकामध्ये वाऱ्याच्या वेगाने धावा वाढल्या, मध्ये तदनंतर झालेलं कमबॅक दीपचं. एकूण धावा 26 आता समीकरण बनणार आहे. येणारे चेंडू 16 आणि गरज आहे तब्बल 34 धावांची. बघायचं मुरबी संघ कितपर्यंत सावरणार आणि मोठी जुई संघ त्यांना किती प्रेशराईज करणार, किती अजून डॉमिनेट करणार, हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालंय आणि गोलंदाजीमध्ये खूप चांगली कामगिरी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय. नवीन आलाय तो प्रवीण हर्ष भोपीला आपण पाहतोय. गुड बॉलिंग हर्ष. वैयक्तिक कुठेतरी पहिलं, सांगड तिसरं वेगवान गोलंदाजी, क्विक डिलिव्हरी, मात्र दिशा भरकटलाय आणि पंच सांगते इट्स ऍब्सोल्युटली वाईट. हा चेंडू तू पहिला वाईट पाहायला मिळाला या संघाच्या माध्यमातून.
पहिल्यांदा बाईच आपण धाव पाहिली, त्यानंतर बघा रिटर्न केचे थोडासा बाहेर चेंडू डिलिव्हर झाला, बॅक थोडासा मागे गेला आणि पिचिंग कोटी होती, इम्पॅक्ट कोटी होती, विकेट किपर चेंडू कुठे गॅदर केला, या सर्वांची शहानिशा केली पंचानं आणि एक्झॅक्टली सांगितली इट्स ॲब्सोल्युटली वाईट नो डाऊट. दर्शकाला आकार 27, 5 गडी बाद, 40 50 60 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज आहे. 30 चेंडूचा सामना आहे आणि 60 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अजून चांगला फटका समोर खेळला, जज करतोय, त्याला मग बीट केलाय, सीमा पलीकडे लोंगाला चिराची सीमा पलीकडे चौकारासाठी. गोलंदाज फार कमी वयामध्ये उज्ज्वल भविष्य दिसते. त्या गोलंदाज हर्ष आपण पाहतोय ज्या पद्धतीनं त्याची लेंथ आहे, त्याचा वेग आहे, त्याचा भन्नाट वेग, त्याचे स्वतःवरती असलेलं कंट्रोल, त्याचा अंकुश आणि त्याचे अॅक्युरेसी, परफेक्शन, सुपर बॉलिंग, देवाची कृपा सर्वांवरती. आणि या स्पर्धेवरती आपण पाहतोय की नितीन भोईर यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आमचे समाधान भोईर आणि प्रवीण भोईर यांच्या माध्यमातून तब्बल 1.5 लाख रुपये प्रथम परशी जीवायच्या स्मरणार्थ अप्रतिम क्रिकेट स्पर्धा 12.40च्या सरासरीनं धाबा उभारायचे कारण रन रेट. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, वाईड यॉर्कर. या अस्त्राचा जर तुम्ही उपयोग केला तर फलंदाज बीट करू शकता आणि केले मैदानावरती. हर्षला फार कमी वयामध्ये जरी अनुभव कमी असला तरी गोलंदाज ज्या अनुषंगानं करतोय फलंदाजांना शांत ठेवलंय आणि या गोलंदाजाचं भविष्य उज्ज्वल आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये काही दिवसामध्ये खेळू तुम्ही बघू शकाल कर त्याची असणारी ऍक्शन आणि त्याचा असलेला कॉन्फिडन्स. वॉट अ बॉलिंग अँड सच अ ग्रेट डिलिव्हरी. फुलटॉस चेंडूला दिशा दिली, पॉइंट जज करतोय. झेल मात्र निसटला शेवटच्या मोमेंटला. मिळणार ती एकच धाव, एका धावेने फारसा फरक पडणार नाही, जास्त उलटापालटी होणार नाहीये या सामन्यामध्ये. बघा फुलटॉस चेंडू ऍक्शन रिप्ले WTC माध्यमातून राहुल सर आमच्या मला माहिती देतील. बघा फुलटॉस शेवटच्या मोमेंट चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न केला आणि पॉईंटच्या सुद्धा झेल सोडतोय. जर झेल टिपला असता अजून दडपण निर्माण करता आलं असतं. एका दर्शकाला पुढे आकार येतोय आणि दर्शका पुढे सरकते 32. या दर्शकावरती 32 धाबा 2.5 षटकांची सांगता आता समीकरण आले ते 11 चेंडू उरलेत आणि गरज आहे ती मात्र मोठ्या धाबांची. 11 चेंडू आणि 28 धाबांची गरज. 13 चेंडू 28 करा आणि हा जुना वाईट चेंडू. 13 चेंडू 27 धाबा. हा चेंडू फार महत्वाचा आहे कारण 27 धाबा कुठल्या होत्या शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये त्या मोठी जुई संघाने त्याच धाबा तुम्हाला डिफेन्स करायच्या आहेत, चेस करायचे हे विसरू नका. ज्या 27 धावा मागच्या 2 षटकामध्ये केली होती ती बेधुंद फलंदाजी आणि त्या धावांचा सुसाट वेग त्या जीवावरती 59 वरती पोहोचला आहे संघ. बघायचा शेवटचा चेंडू. 2 चेंडू वाईट फेकले त्या गोलंदाजाने. चेंडू हवाईमध्ये मात्र नो मॅच लँड. यस नो मॅच लँड चेंडू ट्रॅव्हल. लॉंग ऑफला बॅकअप चांगला आहे. कबळ करते मिळणार त्या 2 धाबा. शेवटच्या चेंडू तब्बल 3 धाबा आल्यात करत 2 धाबा या आणि एक वाईटची धाव तेही विसरता कामा नाहीये. या गोलंदाजानं हर्षनं 2 चेंडू वाईट फेकले. 8 चेंडूचं षटक राहिलं. गडी देखील त्यांना बाद केले. एक झेल देखील सुटला. भरपूर काही घडामोडी झाल्या. आता येणारे चेंडू असणारे 12 आणि गरज आहे 25 धाबांची. 2 धाबांची पॅनल्टी घेऊन हा संघ उतरलाय. बघायचं ह्या पॅनल्टीचे धाबा किती डोकेडोके जातील शेवटच्या टप्प्यामध्ये ही पाहण्यासारखं असणार आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आज मात्र प्रेक्षकाने मैदान ओसांडून वाहते ही क्रीडानगरी. लक्क प्रकाश मी मगाशी देखील म्हटलं तर खूप सुंदर ऍटमॉस्फिअर आणि पेंदरगावची ओळख असणारी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. स्वर्गवासी जीवा भोईर स्मृतीचे 2026 पर्व 48 संघाचा सहभाग हा बघा प्रेक्षक वर्ग स्क्रीनवरती दाखवला जातोय. जिथे जागा मिळेल तिथे हा प्रेक्षक वर्ग, जिथे जागा मिळेल का आम्ही हिंदी कॉमेंट्री देखील करू कारण इथे भरपूर UP बिहारची लोक देखील आहेत. त्यांच्यासाठी देखील आम्ही हिंदी कॉमेंट्री करू कारण भरपूर लोक MIDC मध्ये इथे वर्कर आहेत. एकूण धाबा फुकती 35 हा प्रेक्षक जन समुदाय. येणारे चेंडू 12 आणि 25 धावांची गरज आहे. बघायचे सामना कोण जिंकणार. जितेश भोईर आलाय. हे षटक फार महत्वाचं आहे. 2 मिनिटं बस. 12 चेंडू आणि गरज आहे ती 25 धावांची. बघायचंय 12 चेंडू आणि 25 धावा. येणारे षटक कसं असणार आहे त्याच्यावरती भरपूर काय अवलंबून असणार आहे कारण येणाऱ्या षटकावरती जर धावा किती येत आहेत ते मात्र ठरवतील या सामन्याचं भविष्य. आणि चिंतेचा विषय बनलाय मुरबी संघासाठी कारण गडी बाद झाल्यात 5 धाबा देखील बनल्यात ही विसरता कामा नये. एका बाजूला गडी एका मागे एक बाद झाले मध्ये धाबा कुठे थांबलेले. 35 धाबा 5 गडी बाद. ओ कट केला पॉइंटच्या डोक्यावर. वॉट अ शॉट. स्क्वेअर कट दाखवलाय सीमा पलीकडे गेला घेऊन चौकारासाठी. जेतू बिहारी लोकांचा मी उल्लेख केला लगेच UP बिहारचं गाणं देखील आलं. 11 चेंडू 21 धावा. वॉट अ टायमिंग. डीचं देखील आणि फलंदाज देखील. 11 चेंडू 21 धावा. क्लोज एन्काउंटर. ओ चेंडू मात्र यॉर्कर. योग्य निर्णय पंचांचा. फलंदाज बाद ठरवलाय.
परफेक्ट यॉर्कर फलंदाज बाद 6वा धक्का मुरबी संघाला येणारं समीकरण असणार आहे. येणारं चेंडू 10 आणि गरज 21 धावांची थरार क्रिकेटचा. ऍक्शन रिप्ले बघा, दोन विंडो मध्ये दाखवला जातो तुम्हाला. 2 विंडोज मध्ये मी ऍक्शन रिप्ले बघू शकाल कशी परफेक्ट यॉर्कर आणि त्यावरती पंचांचा योग्य निर्णय. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून WTC आमचे राहुल सर आणि त्याची संपूर्ण टीम 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष क्षणचित्र तुमच्यावरचा प्रत्येक अँगलने पोहोचण्याचा प्रयत्न हा बघा. ऍक्शन रिप्लेचे प्रेक्षक घर बसल्या पाहतात सामना. परफेक्ट यॉर्कर मिडल स्टंपला चेंडू बिलकुल पिचिंग देखील चांगली होती, इम्पॅक्ट देखील मिडल स्टंपला होता आणि फलंदाज बाद ठरला. दुसऱ्या एंडला देखील फलंदाज बाद झाला होता, मात्र मिळणार एकच फलंदाज बाद. येणारे चेंडू 10 आणि 21 धावांची गरज आहे. क्लोज एन्काउंटर सामना शेवटच्या टप्प्यात येतोय. बघायचं मुरबी संघ जिंकणार की मोठी जुई संघ. मग ते येणारे चेंडू या षटकातील 4 हे खूप काही सांगून जातील. 6 गाड्यांचा मोबदला मोजावा लागला मुरबी संघाला. 39 धावसंख्येवरती षटक पुढे सरकला. बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, वॉटर डिलिव्हरी, खूप चांगलं कमबॅक केल्यामध्ये होते गोलंदाजानं. पहिला चौकारानंतर त्यानं फलंदाज बाद देखील केला, त्यानंतर कमबॅक देखील केलं. यालाच म्हणतात योग्य कमबॅक. येणारे चेंडू 9 आणि गरज येते 21 धावांची. समीकरण बघा कसं होतं. 15 चेंडू 29 धावा, 12 चेंडू 25 धावा, 11 चेंडू 21 धावा, 10 चेंडू 21 धावा, 9 चेंडू 21 धावा. कारण पहिल्या चेंडू चौकारानंतर मागचे 3 चेंडूवरती धाव मात्र आली नाहीये आणि त्यामुळे समीकरण फारसं बदललं नाहीये. 9 चेंडू 21 धावा. गुड बॉलिंग. बघायचं मोठा फटका येणार का किंवा गोलंदाज आपली गुणवत्ता सादर करणार का. खूप चांगली गोलंदाजी. शॉर्ट ऑफ लेन केसलाय फटका, मात्र उंची जास्त. फाईन लेग रिझन जज करतात डीप मध्ये. सोपा झेल फलंदाज बाद. अक्षय चेंडू खाली फलंदाज बाद. 7वा धक्का मुरबी संघाला. 8 चेंडू 21 धावांची गरज. थँक्यू डीजे. ट्रॉफ्यांकडे पाहतात आमचे समाधान भोईर. बघायचे सुंदर अशा ट्रॉफी. मी मगाशीच म्हटलं असे वाटते की सूर्याच्या गर्भातनं एखादा आपण पाहतो की ट्रॉफी निघते की अशा प्रकारे चित्र आपण पाहतोय. आणि सुंदर मनमोहक करणारी चमचमणारी ही पहिल्या नंबरची चॅम्पियन ट्रॉफी. यासाठी घाम घालावा लागेल. 48 संघांमध्ये 27 संघांना पराभूत करावा लागेल, तेव्हा मिळणार तुम्हाला ट्रॉफी. येणारे चेंडू 8 आणि 21 धावांची गरज आहे. गडी बाद झाले 7, त्यामुळे आता 39 वरती 7. थोडीशी चिंताजनक स्थिती आहे मुरबी संघासाठी, मात्र मोठी जुई संघाच्या गोलांचं मी कौतुक करेन. पहिल्या चेंडूतील चौकानंतर मागच्या 4 चेंडूवरती एकही धाव न देता त्याने 2 गडी बाद केल्यात. याला म्हणतात वंडरफुल कमबॅक. व्हॉट अ वंडरफुल कमबॅक. ट्रिमेंडस पेशा वंडरफुल कमबॅक. एक्सलंट फिल्डिंग आणि काउंटर अटॅक या 4 गोष्टीवरती लक्ष वेधलंय आणि त्याला मुरबी संघाला मागे टाकण्याचा प्रयत्न केलाय. येणारे चेंडू 8 आणि गरज 21 धावांची. शेवटच्या टप्प्यात क्लोज एन्काउंटर होणार का ह्याची देखील उत्कंठा शिकायला पोहोचते. 7 धक्के दिलेत आतापर्यंत मुरबी संघाला. धक्के मागणे धक्के आणि त्या धक्क्यात मुरबी संघ उजळून उभारू शकली नाहीये. शॉट चांगला आहे, गॅप मध्ये केलाय आणि गॅपला कव्हर करत असताना लॉंग ऑफला सीमा पलीकडे अजून एक चौकार. घाई झाली. आता दर्शन काल झालं, मागे गणपतीचं विसर्जन देखील आज झालं. आता समीकरण 7 चेंडू 17 धावांची गरज. शेवटच्या टप्प्यात सामना 7-17. शेवट चेंडू फार महत्वाचा. अनमोल षटक खातीला चेंडू ऑन द राईज केल्याचा प्रयत्न मिस्टामिक सोशल जज करतोय. फलंदाज बाद. 8वा धक्का मैदानावरती. थोडीशी ताकद कमी पडली, लॅक ऑफ पॉवर. अजून एक धक्का मैदानावरती. 8 धक्के. आता समीकरण 7 चेंडू 17 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. ज्या दीपने दुसरे षटक फेकलं त्या दीपने सुंदर झेल टिपलाय. स्वतःला स्टेज केलं, योग्य लाईन मध्ये चेंडूला त्यानं कनेक्ट केलं आणि गॅदर देखील केलं, कन्वर्ट केलं झेल मध्ये. 8 धक्के मैदानावरती. 7 चेंडू 17 धावांची गरज. कालच स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आपण जयंती उत्साह साजरा केली. त्यानंतर 17 तारखेला त्यांचं निधन झालं आणि तो 17चा आकडा मैदानावरती. 6-17. चला पाण्याची मागणी केली जाते.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करतो आम्ही. वादळी नेतृत्व, मराठी माणसासाठी लढणारे वादळी नेतृत्व म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करतो आम्ही. काल देखील त्यांची जयंतीनिमित्त भरपूर कार्यक्रम झाले. कुठे रक्तदान शिबिर असेल असे चांगले चांगले कार्यक्रम आपण केले. त्यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करतोय. एका बाजूला मागी गणेशोत्सव, दुसऱ्या बाजूला क्रिकेटची धुमाली. 2026 वर्ष मात्र निवडणुकांचं हे लक्षात असू द्या. कारण नगरसेवकांच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिका, आता पंचायत समिती आणि त्यानंतर मात्र तुम्हाला ग्रामपंचायत. हा बघा चंद्र आहे साक्षीला. सुंदर चित्र स्क्रीनवरती दाखवलं जाते. चंद्र आहे साक्षीला. अर्ध चंद्र, चंद्राची कोर. चंद्राला देखील ग्रहण लागतं आणि आपल्याला ग्रहण लागलं तर त्रास होतो. म्हणजे निश्चित आपल्या राशीमध्ये शनी येतो. आता सध्या मकर आहे, मकर राशी, कारण मकर संक्रांत आताच झाली. येणारी पुढची 10 दिवस जी बालकं जन्म त्याची रास मकर असणार आहे, कारण पहिला मकर संक्रांतचा सण आपण साजरा केला. 43 वरती 8. येणारे चेंडू आता मध्ये 6 आणि गरज 17 धावांची. बघायचं ना बॅक टू क्रिकेट. गोलंदाज तयार, मात्र गडी बाद जास्त झाले, त्यामुळे चिंतेचा विषय ठरला. मुरबी संघासाठी धावा आल्यात, मात्र गडी देखील तेवढ्याच वेगाने बाद झाल्यात, त्यामुळे समीकरण आता बदलले. येणारे चेंडू 6 आणि गरज 17 धावांची. पहिल्या षटकामध्ये आल्यात मुरबी संघासाठी 16 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 14 धाबा, तिसऱ्या 4 धावा माफ करा, तिसऱ्या षटकामध्ये 15 आणि या षटकामध्ये आल्या 8 धाबा. त्यामुळे समीकरण आता 6-17चं समीकरण. बघायचं गोलंदाज तयार, अंकेश ओ खेचला, फटका फेकून दिलाय. अजून एक षटकार. काय सामना आपण पाहतोय, कधी चौकार, कधी षटकार, कधी गडी बाद, आणि हीच तर रंगत आहे सामन्याची. अजून एक मोठा फटका, दमदार षटकार. येस, तर याच बरोबर या व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी प्रिज दिलाय ते संतोष मात्रे येथे आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. याच अंकेशने 11 चेंडूमध्ये 34 धाबा कुठल्या होत्या त्याचं स्वागत केलं. वेलकम टू ग्राउंड. येणाऱ्या चेंडू 5 आणि 11 धाबांची गरज आहे. क्लोज एंड कर, मजा आली सामन्यामध्ये. सामना रंगत निर्माण करतोय, मात्र मुरबी संघाच्या डगआउट मध्ये अजूनही चिंतेचं वातावरण, कारण सामना क्लोज एन्काउंटर आहे. येणारे चेंडू 4 आणि गरज होती 11 धाबांची. थरार क्रिकेटचा प्रत्येक क्षणाला सामना बदलत गेला, प्रत्येक सामन्यात समीकरण बदलत गेलं, प्रत्येक विकेटचं सातत्य राखलं गेलं आणि तेवढ्या चौकार षटकारांची देखील बेधुंद फलंदाजी पाहायला मिळाली. 4 चेंडू 11 धाबा. ज्या फलंदाजानं मोठे फटके दाखवले, गॅप मध्ये केल्याचा प्रयत्न, याच गॅप मध्ये हा चेंडू निघून गेला सीमा पलीकडं. अजून एक चौकार, हुलकावणी दिली 3 खेळूना आणि चेंडू सीमा पार चौकार. तीन चेंडू आणि फक्त 7 धावांची गरज. जबरदस्त फलंदाजी करत असताना फलंदाजाला आपण पाहतोय समीर ठाकूरला. क्या बात आहे. समीरने एक षटकामध्ये 10 धावा देऊन 3 गडी बाद केले होते आणि या गोलंदाजाने 34 धावा कुठल्या होत्या, त्यामुळे यांच्यामध्ये तुम्हाला फाईट पाहायला मिळते. आणि काय सामना रंग, 3 चेंडू आणि 7 धावा. आता मात्र मेंदूला सुंद करतोय सामना. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये हा रंगतोय सामना आणि गुलाबी थंडीमध्ये मात्र ऊब देतोय सामना. थंडगार वारा आम्हाला अंगाला स्पर्श करतोय, वाऱ्याची झुलूक येते, थंडावा निर्माण करतोय. मात्र त्याच मध्ये हा सामना क्रिकेट गरम करतोय आणि सामन्याची उत्कंठा शिकेला पोहोचते. बघायचा सामना कोण जिंकणार. कंपल्सरी चेसिंग ऍज पर रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ दिस टुर्नामेंट. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. बघायचं एखादा षटकार, एखादा चौकार, एखादा डॉट किंवा एखादी विकेट. काय होणार मैदानावरती. खेचला फटका, सरळ वाटला सीमा पलीकडं. व्हॉट अ हिट. आणि चेंडू सीमा पलीकडे षटकारासाठी. स्कोर इज इक्वल. 2 चेंडू 1 धावाची गरज कंपल्सरी. बघायचं जर येणारा चेंडू डॉट गेला तर मात्र पुढे काय. जर आवडली असेल फलंदाजाची एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही समीर साठी. काय समीरने फटकेबाजी केले. डगआउटचं चित्र बघा आपण राहुल. डगआउट मध्ये एकीकडे बसला नाहीये, सर्व खेळू उभे आहेत, खरं त्यांच्या अंगावरती शार आलेत, कारण विकेटचे सातत्य पाहायला मिळालं. आता बघायचं क्लोज क्षेत्ररक्षण, अम्ब्रेला क्षेत्ररक्षण टेस्ट क्रिकेटमध्ये जातं. 2 धावाची पॅनल्टी किती काम करेल या सामन्यामध्ये, याचं ते चित्र उलगडलं. 2 चेंडू 1 धाब्याची गरज आणि डॉट चेंडू. आणि पंचांकडे अशा पद्धतीने पाहिलं होतं. आता समीकरण असणार आहे 1 चेंडू आणि 1 धाब्याची गरज.
प्रेक्षकांना विनंती, जोरदार टाळ्यानं स्वागत करा सामन्याचं. कोणी जिंको कोणी हारो, मात्र सामना चांगला रंगलाय. प्रेक्षकांची मात्र आता हुरहुरी लागली. एकाच चेंडूमध्ये षटकाराची गरज असताना भरपूर षटकार मारताना पाहिलेत. एका चेंडूमध्ये चौकारची गरज असताना भरपूर चौकार मारताना पाहिलेत. मात्र एकाच चेंडूमध्ये एक धावाची गरज असताना फलंदाजांना आम्ही एक धाव काढताना नाही पाहिलंय. बघायचं आहे, कारण हे समीकरण फार कठीण असतं. एक चेंडू एका धाब्याची गरज. व्हॉट अ मॅच. कुणी विचार केला होता की सामना इथपर्यंत येईल. एकामागणे विकेटचं सातत्य होतं. समीकरण होतं 12-25, 11-21, 10-21, 9-21, 8-21, 7-17, 6-17, 5-11, 4-11, 3-7, 2-1 आणि आता एक चेंडू एका धाब्याची गरज. व्हॉट अ मॅच. काय आग लागली मैदानावरती आणि पैसा बसेल सामना. आणि याच दरम्यान हा सामना शेवटच्या क्षणाला निसट्टा विजय. निसट्टा विजय मुरबी संघाचा. हार्डलक जुई टीम. हा ऋषी म्हात्रे देवीचा पाडा यांच्या वतीने समीर ठाकूर यांच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. क्या बात आहे मच्छिंद्र पाटील सर, खरोखरच आग लागली होती अक्षरशः मैदानामध्ये. कारण कुणी विचार केला नव्हता, परंतु अनेक